नमस्कार. स्वागत आहे तुमचं या नवीन डेटाच्या सेशनमध्ये. ते ॲक्च्युली आपण ग्रुपवर तर शेअर करत असतो, पण मला काही जणांनी रिक्वेस्ट केली की हा जो डेटा आहे हा आपल्याला यूट्यूब थ्रू पण आपल्याला तो आला पाहिजे. तर मित्रांनो, काही हरकत नाही. थोडासा आता मी काय प्रोफेशनल एडिटर नाही, पण समजून घ्या की जे पण काही डेटा पॉईंट शेअर करेल ते एकदम परफेक्ट आणि एकदम एक्झॅक्ट रिसर्च असणार आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही शंका असण्याचं कारण नाही. तर जो डेटा आहे तो FIचा DIचा डेटा आजपर्यंत आपण खूप रॉंगली ट्रॅक करत आलो आहे. खूपच रॉंग ट्रॅक करत आलो आहे. FIजनी जर बाय केलं तर मार्केटवरती जाईल, पण ते कशात बाय केलं, नक्की त्यांना काय म्हणायचं आहे. कॉलमध्ये बाय करणं वेगळं, पुट शॉर्ट करणं वेगळं किंवा फ्युचरमध्ये लॉंग जाणं वेगळं. या प्रत्येकाची एक वेगळी लँग्वेज आहे. बाय किती केले, सेल किती केले, त्यांची ओव्हरऑल डायरेक्शन काय आहे हे ॲनालाइज करणं फार इम्पॉर्टंट आहे. तर आत्ता हा रिसर्च कंप्लीट झालेला आहे. मागच्या 11 मार्चपासून याच्यावर काम चालू होतं आणि डे टू डे आपण हा डेटाचं ॲनालिसिस करत होतो. तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर झालेल्या आहेत की कशा पद्धतीने FIs पोझिशन घेतात, कशा पद्धतीने त्यांचं काय लॉजिक आहे ते आपल्याला इंट्राडेमध्ये पण ट्रॅक करता येतं आणि डेटामध्ये पण ट्रॅक करता येतं, जे डे एंडला EODला डेटा येतो. तर आता बऱ्याचशा अशा टूल आलेल्या आहेत, मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेलं आहे. आपल्याकडे बरेचसे हत्यार आहेत की जे इंट्राडेमध्ये पण आपल्याला परफेक्ट मुवमेंट कॅप्चर करून देतात. आता ज्यावेळी आपण ऑप्शनमध्ये ट्रेड करतो तर आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या ॲक्च्युली आपल्यासाठी निगेटिव्ह असतात. आपल्यासाठी मीन्स ऑप्शन बायरसाठी. सेलर त्याच्यातून पैसे कमवू शकतो, नो डाऊट, पण सेलरला थोडीशी जी रिस्क असते व्हॉलॅटिलिटी ती त्याला ठेवावी लागते आणि थोडंसं शार्प व्हावं लागतं ज्यावेळी मुवमेंट येते. पण काय हरकत नाही, आपण थोडे पैसे लावून सुद्धा जो डेटा आहे तो आपण चांगल्या पद्धतीने ट्रॅक करून एक लॉंग टर्म पैसे आरामात बनवू शकतो, याच्यात काही दुमत नाही. तर आता ह्या डेटावरचं रिसर्च काय सांगते आणि काय तो डेटा आहे तो मी ग्रुपला शेअर केला आहे. तर आता आपण असा डेटा बनवलेला आहे ज्याच्यामध्ये कालच्या डेटला FIsनी काय केलं आहे, आजच्या डेटला काय केलं आणि नेट टू नेट त्यांचं पोझिशन काय कॅरी आहेत पुढच्या दिवसासाठी. म्हणजे 3 दिवसांची लिगसी आहे याच्यामध्ये. डेटामध्ये आपण 6 पार्ट ठेवलेले आहेत. जे अननेसेसरी पार्ट आहेत स्टॉक ऑप्शन्सचे ते आपण सगळे गाळून टाकलेले आहेत. कारण स्टॉक्समध्ये काय करतात ह्याच्याशी आपल्याला मतलब नाही. आपण जर इंडेक्स प्लेयर आहेत तर आपल्याला इंडेक्सवर आपल्याला ते ॲनालाइज करावं लागेल. इंडेक्स हा एक आपला स्टॉक येतो, थोडासा रिस्क फ्री स्टॉक आहे असं हे करू, कारण तो काय 5-6% इतर स्टॉकसारखा पाळणार नाही. तर आपण काही दिवसांनी इंडिव्हिज्युअल स्टॉकवर पण रिसर्च कंप्लीट करू आणि सेम पद्धतीचा रिसर्च आपण तिथं केल्यानंतरही आपल्याला त्यांच्यासुद्धा पोझिशन ट्रॅक करता येतील. याच्यात काही शंका असण्याचं कारण नाही. तर मित्रांनो, तर कंप्लीट डेटा तुम्हाला मी पोस्टवर टाकतो, यूट्यूबला जाऊन तुम्ही चेक करा. पोस्टमध्ये कंप्लीट इमेज आहे. FIचे बाय किती आहेत, सेल किती आहेत, कॉल शॉर्ट किती आहेत, पुट लॉंग किती आहेत, फ्युचर शॉर्ट किती आहेत, म्हणजे शॉर्ट पोझिशन झालं. लॉंग पोझिशनमध्ये तुम्हाला कॉल लॉंग किती आहेत, पुट शॉर्ट किती आहेत आणि फ्युचर लॉंग किती आहे, त्या सगळ्या ॲनालाइज करता येतील. आणि हा कशा पद्धतीने चेंज झाला आहे ओव्हर 3 डेजचा डेटा आहे. आता 11 मार्चपासून माझ्याकडे कंप्लीट डेटा आहे. कुणाला पाहिजे असेल तर सांगू शकता. तर मला सांगायचं आहे काय की आता रिटेल क्लायंट झाला आहे निगेटिव्ह. कालच्या एवढंच ऑलमोस्ट पोझिशन आहे. आजसुद्धा रिटेलरला वाटते हा एक रेजिस्टन्स आहे आणि इथून मार्केट खाली जाईल. प्रो ॲग्रेसिव्हली लॉंग झालेलं आहे. प्रोनी पुन्हा 10-15 हजाराच्या पोझिशन वाढवल्यात, 6% पोझिशन इन्क्रीज केल्यात. DIच्या पोझिशन पण थोड्याशा घटलेल्या आहेत. पण या ठिकाणी महत्त्वाचं जे आहे, रिटेल क्लायंट हा निगेटिव्ह झालेला आहे. इथून मार्केट खाली पडेल आणि कधी रिटेलरच्या अगेन्स्ट 1000 पॉईंटवरती जाईल हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही. आता पर्सनली मलासुद्धा ह्या रॅलीवर बिलीव्ह नव्हता की एवढं डेटामध्ये चेंज झालं आहे, पण एवढंसुद्धा वर जाऊ शकतं का. आता 22,300-500 पासूनच मी ही तयारी केली होती की आता मार्केट खाली तर काय जाणार नाही आहे, कारण रिटेल क्लायंट जे लॉंग पोझिशन्स आहेत त्या कमी करतो आहे आणि सेलिंग साईडला यायला लागल्या. 6-7 लाख मायनसपासून रिटेल क्लायंट आता 2.5 लाख, ऑलमोस्ट 2.25 लाख मायनस आहे आजचे पोझिशन.
आणि FIs पॉझिटिव्ह आला आहे, जो मायनस होता तो पॉझिटिव्ह आला आहे. तर आता FIs आहे ना थोडासा गेम करतो आणि थोडंसं हेज पोझिशन्स असतात. तुम्हाला ती ट्रिक मी समजावेल कधी. पोझिशन्स ना अशा पद्धतीने असतात की त्या कॉल लॉंग पण असतात, पुट शॉर्ट पण असतात आणि मिक्स असतं, ते मिक्स असतं. पण नेट टू नेट FI आता आला आहे पॉझिटिव्ह आणि प्रो मागच्या 6-7 दिवसापासून एकदम कंप्लीट पॉझिटिव्ह झाला आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर पॉझिटिव्ह झालेला आहे. तर आता स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? आता स्ट्रॅटेजी आपल्याला अशी ठेवायची की जो पण डीप मिळेल तो 100% बायचा डीप आहे. आणि इंट्राडेचं जे प्राईज ॲक्शन आहे ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे कशा पद्धतीने ते करायचं. आपल्याकडे त्या टूल्स आहेत, ज्याच्याकडे नसतील त्याने मला पर्सनली मेसेज करा, मी त्या टूल्स सगळ्यांना देऊन टाकेल. सगळ्यांना ऑलमोस्ट त्या टूल्स माहिती आहेत कशा पद्धतीने वापरायच्या. तर इंट्राडे ट्रॅकिंग ठेवा आणि बाय ऑन डिप्स ही आपलं एक असलं पाहिजे. तर आत्ता थोडंसं कॉशन असलं पाहिजे की पोझिशन थोड्याशा हेवी नाही घ्यायच्या. ज्यावेळी कंप्लीट चेंज होईल, आता आपल्याला एक्सपेक्ट अपोजिटच करावं लागेल ज्यावेळी होईल त्यावेळी. पण जोपर्यंत लॉंग चाललं आहे तोपर्यंत सेल आता कोणी करायचा नाही, सेलसाठीचं हे मार्केट नाही आहे. तर आपण इंडिव्हिज्युअल स्टॉक्सवर पण रिसर्च कंप्लीट करू, त्याचंसुद्धा आपण कंप्लीट कॉल शॉर्ट जे पण लॉंग पोझिशन्स आहेत त्या सगळ्या आपण ॲनालाइज करू आणि त्यावर कंप्लीट रिसर्च देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, मी एक अनाऊन्समेंट केली होती लास्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो बघा. आणि लास्ट व्हिडिओमध्ये जी अनाऊन्समेंट केली ती मी पुन्हा एकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगतो की आपल्याला कंप्लीट एज्युकेशन द्यायचं आहे. नो बकवास, इन सिम्पल वर्ड, नो चुत्यागिरी, नो काही असं प्रमोशन ज्याच्यात काही कमिशनचा पार्ट आहे, ब्रोकरेजचं हे अकाउंट खोला त्याच्यातून तुम्हाला टेलिग्रामला ॲड करतो वगैरे वगैरे, असं काही नाही. तुमच्या ट्युशनच्या फीपेक्षाही कमी फीमध्ये आपण तुम्हाला कंप्लीट ऑप्शन्स, बेसिक्स टू ॲडव्हान्स, आणि एवढं ॲडव्हान्स हे तुम्हाला कोणी नाही शिकू शकणार, याची मी गॅरंटी देतो. 2012पासून NISM सर्टिफाईड डेरिव्हेटिव्हचं 8 मॉड्यूल मी प्रत्येक 3 वर्षाने त्याची फी भरतो आहे, रिन्युअल करतो आहे, अभ्यास करतो आहे. 2012पासूनचा स्टडी आहे हा. थेरोटिकल स्टडी तुम्हाला एकदम फ्री ऑफ कॉस्ट, ऑलमोस्ट 0 कॉस्टमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. जे इंटरेस्टेड असतील त्यांनी आजच कॉन्टॅक्ट करा. आपण लवकरात लवकर त्या बॅचेस सुरू करणार आहे आणि सिलेबसचं काम ऑलमोस्ट होत आलं आहे. तर आपण त्या पद्धतीने पुढं जाणार आहे मित्रांनो. जो लवकर येईल त्याला ते डिस्काउंट मिळणार आहे. तर व्हिडिओला आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढची जर्नी फार सुकर होणार आहे. तर थांबूया मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये. डेटाचे जे पॉईंट आहेत ते जाऊन पोस्टला बघा, तुम्ही यूट्यूबच्या पोस्टला बघा. जे ग्रुपला नसतील ते व्हॉट्सअपला रिक्वेस्ट पाठवा, आपण त्यांना ग्रुपमध्ये ॲड करून घेऊया. थँक्यू आजच्यासाठी.